नैसर्गिक अनुदान घोटाळ्यातील फरार 2 आरोपी आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक. जालना जिल्ह्यातील अंबड व घनसंगी तालुक्यात झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. त्यामध्ये शासनानं वेळोवेळी 4 GR काढून बाधित शेतकऱ्यांना अनुदान जाहीर केले होते. त्यामध्ये अंबड व घनसंगी तालुक्यात याद्या अपलोडिंगचे काम करणारे संबंधित अधिकारी कर्मचारी यांनी मोठ्या प्रमाणात बोगस शेती नावावर नसलेली नावे याद्यामध्ये अपलोड करून त्यांची नावे आलेल्या शासनाच्या अनुदानाची रक्कम त्यांच्याकडून परत घेतल्यासंबंधीच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी सदर प्रकरणाची चौकशी समिती गठीत केली होती. चौकशी समितीने चौकशी करून एकूण 240 गावामध्ये 24,90,77,811 इतक्या शासकीय रकमेचा अपहार झाला असल्याबाबतचा अहवाल दिल्यानंतर सदर प्रकरणात 22 तलाठी, तहसील कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभागात काम करणारे 5 कर्मचारी व जिल्हाधिकारी कार्यालय येथील नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन कार्यालयात काम करणारे असे एकूण 28 आरोपींविरुद्ध अंबड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 453/25 कलम 316(4), 316(5), 318(4), 324(5), 336(3), 338, 340(2), 339, 238(3)(5) BNS सह कलम 52-53 आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये गुन्हा दाखल आहे. सदर प्रकरणात गुन्हा नोंद झाल्यापासून फरार झालेल्या आरोपी पोलिसांच्या नजरेआड राहत होते. आरोपी मोबाईल वापरत नव्हते, तसेच सोशल मीडियापासून सुद्धा लांब राहत होते. त्यामुळे त्यांच्या अटकेसाठी विविध अडचणी येत होते. तरीसुद्धा त्यांना शोध घेत आर्थिक गुन्हे शाखेने आज रोजी पावते एकूण 13 आरोपींना अटक केली असून आरोपी विजय जोगदंड व आरोपी दिनेश ज्ञानेश्वर बेराड हे राजस्थान, दिल्ली व गुजरात राज्यात जाऊन तब्बल 5 महिन्यापासून वेळोवेळी ठिकाण व मोबाईल बदलून पोलिसांना माहिती मिळवणे याची पूर्ण खबरदारी घेऊन अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करून पोलिसांपासून लपून राहण्यासाठी वेशभूषा बदलून फिरत होते. सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याकामी रवाना होऊन आरोपी नामे विजय हनुमंत जोगदंड वय 43 वर्ष, व्यवसाय मंडळ अधिकारी घनसंगी, राहणार हाडको N 12, छत्रपती संभाजीनगर तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर व दिनेश ज्ञानेश्वर बेराड वय 35, व्यवसाय सहाय्यक महसूल अधिकारी, राहणार पिंपळगाव रेणुकाई तालुका भोकरदन जिल्हा जालना हे जालना शहराच्या दिशेने येत आहे अशी गोपनीय माहिती मिळाल्यावर त्यांना विशाल कॉर्नर परिसरात अटक करण्यात आली असून आरोपी यांना मान्य न्यायालयात हजर केले आहे. तर उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. सदरची कामगिरी माननीय अजय कुमार बन्सल, पोलीस अधीक्षक जालना, आयुष नोपाने, सहाय्यक अप्पर पोलीस अधीक्षक जालना, सिद्धार्थ माने, प्रभारी पोलीस उपअधीक्षक आर्थिक गुन्हे शाखा जालना यांच्या मार्गदर्शनाखाली मिथुन घुगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा जालना